या काय दिसत नाही तुला? या बघ अख्खा भरलाय तुरीच्या शेंगांशी, पण त्या भरल्या नाही अजून गोल. एखाद महिन्यात भरतील, 10-15 दिवसांनी. बघ एक स्टार फ्रूटचं झाड आहे, हे आयलंड स्टार फ्रूट. एक केली पण केली आयलंड, गावठी केली आपली, काय बोलतात ते माहिती नाही, रान केली. हे काय मेथी आहे का काय माहिती नाही. यो मुळा आहे, मोला लेवलंय. हे आपलं भाज. नमस्कार मित्रांनो, आता आलो मी भिवंडीला फार्म हाऊसवर. रिक्षा घेऊन आलो. मॅपमध्ये बघितलं तर ट्रॅफिक भरपूर होती. रिक्षा कशी आपली रपारप ट्रॅफिक वगैरे वाजून निघतं, म्हणून आलो रिक्षा घेऊनच. आणि आता दाखवतो तुम्हाला, झाड दाखवतो जरा आमची. यो आहे सोनचाफ्याचा. सोनचाफ्याला कल्या बघत आयलन, फुल कल्या आयलन. अख्खा कल्यांशी भरलेला झाड आहे. हो फुलं पण आयलन, पण फुलं 1-2 हजार. ते सगळे कल्यात, कल्या भरपूर आयलन. यो चंदनाचं झाड, पुष्पा लाल चंदन. याची वेल आहे चंदनाची. ही वेल मेन आहे, ही वेल मेली तर वाट लागली. ही आंब्याची वगैरे झाडात, आंबा, काजू, चिक्कू, सीताफळ वगैरे भरपूर आहेत. योकानाचं झाड आहे ते, पण अजून माहिती नाही. हा योकानाचं झाड आहे. यो झाड कानाच आहे, योकानाचं झाड आहे, माहिती आहे का? त्यांचा आंबाडीचा. तिचं झाड आहे तो. यो आंबाडीचं झाड आहे. आईलेला काय याच्या आंबाडी? अरे खाली आलती तर कव पहिले आणले अजून आली नाही. काय जाम लगेच मोठं होईल झाड. नाही पेरू नाही, पेरू आलं. अरे या काय दिसत नाही तुला? या बघ अख्खा भरलाय तुरीच्या शेंगांशी, पण त्या भरल्या नाही अजून गोल. एखाद महिन्यात भरतील, 10-15 दिवसांनी. बघ रास आयलंड शेंगा. हे बघ ना. हा किती शेंगा द्या. एक गोन निघल नाही काय. फुलं बिलं बघ का ते कधी शिंगात अख्खा भरले शिंगांशी. तुरीच्या शिंगा स्टार फ्रूट ना. एक स्टार फ्रूटचं झाड आहे, हे आयलंड स्टार फ्रूट. स्टार फ्रूट आहे ते. किती फल नाही, स्टार फ्रूट आहेत सगळे. आंब्याचा ना, पाणी पडलं नाही ना नदी. ते आंब्याला आले मोर. अख्खा भरले पण स्टार फ्रूटची. सगळं भरले. हे स्टार फ्रूट आहेत सगळं. हे बघ हे काय सगळं स्टार. हे स्टार फ्रूट आहेत सगळं. खालती सगळं स्टार फ्रूटच भरलेलं आहे कंचे. हा ते काय केरले ना बाबा. ह्यो आवला आहे ना. हे घेवडा आहे, घेवडा लेवला यो घेवडा. हे घेवड्याची वेल अजून आयला नाही. ते झाड त्याच्यावर आयला. आणि बडीशॉप आहे, बडीशॉपचा.
बडीशोपचा वास तर येते. नाही आईले पण जरा जरा वाटतं. एक केली हो, पण केली आईल्यान गावठी केली आपली, काय बोलतात ते माहिती नाही. रान केली. वांगी आहेत. घेवड्याशी भरलंय. घेवडा बघा. एक घेवडा आहे सगळा. ही वांगी आईल्यान. वांगी पण आईल्यान. ते बारीक बारीक हात, मोठी पण असतील खालती. हे काय मेथी आहे का काय माहिती नाही. यो मुळा आहे. मोला लिवलंय. हे आपलं भाज. हे भाजत घेवडा त्या जामायला तो बघा. फुलायला घेवड्याच्या पण. या मुला करते घराण्यावाला म्हणा. ही मुलाची भाजी आहे. हे काय आहे हो? ही मेथी आहे का? मोठी बोल ना कावरेच तर अकरा बघ बघू. काय मुला केरते घराण्यावाला. पाणी शिकली ना म्हणून हा चिकट चिकट दिसते. कार जास्त येते. मी कोथिंबीरची पण. ही कोथिंबीर आहे. कोथिंबीर कशी करायची? अशीच करायची का? बारकी आहे नाही अजून. काय झालं नाही आम्हाला. मेथी मेथी पण दे म्हणा. माझ्या पुरता व्हायला घेवडा खोडून अजून खोडता होता मी घेवडा. काढा शूटिंग जमाने एकट्याला. दगडत नाही दगडान ओलवलंय. हा ते घेवडा वगैरे सगळं केरताव. घेवडा पण जामायले. काहीची पाय होती काढा. हे पाण्यान खेळते का? हा ते मागशील ना पाय गंध होतील तुझं. बदला तयारीच आहे. काय अरे उठून द्या ना तो. काय पाणी? नाव काय तुझं? नाव काय तुझं? ताई नाही ताई नाही तू ताई आई ना. तुम्ही ताई बोलले हो ना. हे काय मेथी आहे का? बारकी जामत काय वांगा. बारकी जामत आतमध्ये वांगी. तो बाबा अरे बाबा आता तो बाबा बाबा आहे. बघू शकता किती बारीक बारीक असतात. बारीक वांगी जामायले ना अजून 2-3 दिवसांनी होतील मोठी. रिक्षा घेऊन आलो मी. यायचं ते भाजी खुरताना भाजीपाला म्हणा घराण्यावाला. आमचं आतमधून घर आहे. फार्म हाऊस. पेरू आयलंड का बघू आता.
पेरू आलेलेच असतात पण ते वरती असतं म्हणून ते काढायला रास काढायला येतं. ते हात वरती पेरू तू वरती काढायला जावाला काढायला येतं. कपडा मागताना खाली फुकट वस्तीला आल्यावर काढायला काही नाही. तर लिंबू आले का बघतो. लिंबू त्या दिवशी आलेलं नेलेलं लिंबू आलेलं त्या दिवशी. आता काय खोकला असतील का माहिती नाही. लिंबूचं झाड आहे. लिंबू खोरलं कोणतरी. नेलं कोणतरी लिंबू. आमचा असा फार्म हाऊस आहे. नारळीची झाडाला नारळी आले तरी काही फायदा नाही. काढायला तर जमत नाही. तर उच चढाचं बोधलं तर आहे. एक नारळीचं झाड आहे बघू थांब. आहे नारळ आले का आहे पण नाही नारळ आयला. आणि या आंबा फुल भरतं रे. आंब्याचे झाड पण जामत. एक वांगा आहे. बस हो लीजिए. बस काय वांगी लावली आणि दुसरी अजून आईली नाही. वांगी आहे तर ती संपल्यावर येतील वांगी. हे भाजत आपलं भाज आपल्याकडे फुल डिमांड आहे ना. आणि तुरीच्या शिंगा बघ त्याला भरपूर एकदम फुल आले. अख्खा भरलंय तुरीच्या शिंगाची. पण या कैसं अजून आतमध्ये गोल भरल्याने तयार नाही व्हायला पाहिजे. तसं एक 10-15 दिवसांत कडक होतील गोल तयार. आणि स्टार फ्रूट खोडाचं लागतील. घराने व्हावं लागतील. परींनी सांगितलेलं हाणाला स्टार फ्रूट. आणि कढीपत्ता पण दिलाय. कढीपत्त्याचा पण झाड आहे. आणि आता केला नाश्ता. तर नाश्ता करता हो. आणि भाजी घेऊन आलो. एवढी भाजी आणली. कोथिंबीर याच्यात मुला घेवडा वांगी भाज कोथिंबीरची जुरी मस्त पैकी आहे. आणि बेनलय फ्रेश कोथिंबीर. ये मुला फ्रेश एकदम. घेवडा आहे. घेवडावरा निघला. घेवडा वांगी मेथी. ही मेथीची आहे. हा ही मेथी. तो कढीपत्ता आणि भाज ती पाल्याची भाजी मस्त लागतं. आता निघता भाजी बिजी घेऊनशी सगळा. भाजी बिजी घेतली. आता खोरली बिरली. आता निघता लगेच घरा. थोडंसं काम आहे म्हणा घरा. मी मंडळाला गेलेलो फार्म हाऊस. त्यांची भाजीपाला आणले. माझे पुरते आणले फक्त तुझे नाही. हे आहे मेथी एकदम फ्रेश आहे. काय ऑर्गॅनिक ही कोथिंबीर पण ऑर्गॅनिक आहे. मी माझीच पुरते आणले. जाम आहे अजून. हे सगळा मुला खाऊन कंटाळा आला. हे स्टार फ्रूट आहेत.
जास्त मोठा नाही होईल, छोटं छोटं तर मोठा अजून होतील, हात अजून जाम. हे आहे भाजर, घेवडा आहे घेवडा, वांगी, वांगी आणि कढीपत्ता. चला आता ही व्हिडिओ तूर तूर नाही आली तूर रासायला आहे, मग पण ते अजून त्याच्यानं गोल भरलं नाही पाहिजे तसं. एक 10-15 दिवसात फुल गोल भरतील. गोन अय धुवून खा जा. गोन पण निघल तू. चला ही व्हिडिओ आता आपली आहे एंड करता. बाय बाय.